राजमाता बिनकामी या भाजीवालीकडून भाजी घ्या. आम्ही या राज्याच्या महाराणी राजमाता बिनकामी आज आमचे व्रत आहे. आज आमचे व्रत आहे आणि जोपर्यंत आमचे व्रत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आमची टोपी ठेवणार बस खूप झालं खूप. आमच्या सभेत या बिनकामीचा अपमान. रक्त से नहला दो कटप्पा. हे काय करत आहात? मराठी कटप्पा मराठी जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र. कटप्पा राज्यात काय चाललं? राज्यात दिवसेंदिवस टुणटुणीत होतं आणि लोक काय करतात? लोक दिवसेंदिवस फक्त वा कटप्पा वा. तुम्ही त्याला आम्हाला आमचं आम्ही आमच्या तरुणाई असे ठुमके मारायचो. कटप्पा राजमाता कामवाली नाही. आज आमचे व्रत आहे आणि आम्हाला आमच्या व्रतात कसली अडचण कसली सुटलेला असतो
आणि आम्ही तुम्हाला या राज्याचे राजे करीत आहोत, राजे. कशी आपली आज्ञा राजा बाहुबली. मी फक्त पाया पडत होतो. बाहुबली काय गेलं. अमावस्येला चंद्र कुठून उगवला. बाहू कटप्पा, आपण या राज्याचे राजे होणार, राजे. आणि तुम्हाला असले फालतू जोक शोभत नाही. प्रजांचा काय प्रभाव पडेल आपल्यावर. तोंडावर चुकतील मी. आम्ही तुमचा राज्याभिषेक या येत्या मध्य पौर्णिमेला करायचं ठरवलं आहे. काय मध्य पौर्णिमा. हो, मध्य पौर्णिमा. 2 मिनिट आम्हाला मॅगी नको आहे. म्हणजे 2 मिनिटं बोलला, 2 मिनिटात मॅगीच बनते. आपण देखील राज्याचा महाराज आहात. असले फालतू विनोद तुम्हाला तरी शोधतात काय. अरे बिल्ली, पुढच्या वेळी लक्षात ठेवा. मामा, हे मध्य पौर्णिमा म्हणजे नेमकं वा, शुभ मुहूर्त. आपल्याला कथारीला घेताना 4 शेंगदाणे परत पाहिजे. बाहू, आता तुम्ही या माहिष्मती राजाचे राजे होणार, राजे. आणि तुम्हाला मिळणार आहे दास कोपरी येते 3 BHK फ्लॅट, 200 लिटर पाण्याची टाकी, अरे मालिका काय काय. आणि लहान लहान मुलांसाठी खेळाचे मैदान. रेल्वे स्टेशन पासून अगदी जवळच. लवकर कॉल करा. कानपडावी ऍडव्हर्टायझिंग तुला तो आमच्या नाटकात आहे. घरात दुधाचा प्रयत्न करू नको. त्याच्या केसावर 4-5 केस आहेत ना, कापून टाकी. ते रामलालच्या हाती धुनाच्या लायकीच आहे. भाऊ, आमची अशी इच्छा आहे तुम्ही राज्याभिषेकाच्या आधी देशाटनाला जाऊन यावे. पण राजमाता, आम्ही तर देशाटनाला सकाळीच जाऊन आलोय. आता आम्हाला असं वाटत नाही देशाटन होईल असं. म्हणजे देशाटन. अरे मेल्यात ते देशाटन नाही. अरे देशाटन म्हणजे राज्याचे हालचाल जाणून घे. जरूर जरूर. कटप्पा, तुम्ही तयारीला लागा. अरे कटप्पा, एक काम करा. काय तुम्ही रस्त्यातनं जाताना डोक्यावर पडू नका, नाहीतर 1 टप्पा आउट व्हाल. अरे मेल्यात ये हमारा वचन, यही है हमारा वचन, यही है हमारा. काय करून ठेवलंय. अरे काय करून ठेवलंय. सगळी प्रॉपर्टी त्याच्या नावावर करून टाकली. तुम्हाला म्हणून सांगतो रसिको, त्या राजमाता बिन कामिनींनी सगळी प्रॉपर्टी त्या भाऊबाईच्या नावावर करून टाकली. 3 BHK फ्लॅट, 200 लिटरची टाकी आणि राहिलेले बाथरूम मधले साबणाचे छोटे छोटे तुकडेही देऊन टाकले. तुम्हाला माहिती ना माझ्या लेकराचा किस्सा. धरती आणून नका, धरती लेकरा या.
काय करायला आला होता इथे? बाबा मला आता असं वाटतंय की तुमच्या हातात पण तुमचे डोळे यादू झाले आहेत. कुस्ती येते तुला? हो सगळे येते मला, सगळे येते. ऑलराऊंडर आहे मी. तू इथे कुस्तीला बसलाय, तिकडे तुझ्या आईने प्रॉपर्टी सगळ्या भाऊ बहिणीच्या नावावर काढून टाकली. काय केलं? 3 लाख घेतले, 2 मिनिटांनी टाकी आणि राहिलेले छोटे छोटे सामनाचे तुकडेही जमले नाही. तेवढेच काय, बाथरूम मधले चिमकडेही घेऊन टाकले. आणि ती रिमोट वरची गाडी अरे तुम्ही रिमोट लागली का? प्रॉपर्टी तिकडे टाकले, त्याचं काय? बाबा तुम्ही टेन्शन नका घेऊ, शेवटी जीत ही आपलीच होणार आहे. त्या विकेट मी काय करू? पहिली विकेट पहिली चल लेकरं. हो माझ्या काय कुठलेलं नाही आपल्याला चौकांना राहायला हवा. पण आपण तर दोघं जण कामच्या आहोत, 4 जण बसायला पाहिजे. तसं नाही बोलतोस काय आपली परिस्थिती काय महाराजी काय बोलतो का परिस्थिती तू बोलतो पण नाही. सावध तर आपण आहोतच. चला हा मामा मी जातो. तुम्ही असताना मला मारायची कोणाची हिंमत नाही. अरे या कटप्पाने बाहुबलीला का मारलास? त्या घासकोपरी मधल्या 3 BHK फ्लॅट साठी की त्या 200 लिटरच्या टाकीसाठी की त्या संडासच्या पाटसाठी? कारण हे काही असत तर काही. जर तुम्हाला कारण जाणून घ्यायचं असेल तर आपण भेटणार आहोत याच ठिकाणी याच वेळी. पण पुढच्या वर्षी, आता तुम्ही म्हणाल पुढच्या वर्षी का बरे, तर ते असे कारण या वर्षीचं आमचं बजेट